नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सगळे ग्रह प्रायमरीली अगदी डिटेलमध्ये नाही पण कुंडलीमध्ये आपल्या सगळे ग्रह असतात. 12 स्थानांपैकी ते कुठेही असतात. तर यांचं आपल्या कुंडलीत काम काय आहे, हे प्रत्येक माणसावर कसा इफेक्ट दाखवतात हे बघणं अतिशय रंजक आहे. शनी हा ग्रह आधीच मुळात शनी म्हणजे घाबरवणारा असं एक काहीतरी मनात समीकरण असतं सगळ्यांच्या. पण अगदीच वेगळा आहे तो. शनी हा गुरु इतकाच कृपाळू ग्रह आहे. गुरु हा नैसर्गिक शुभग्रह आहे आणि शनी हा नैसर्गिक पापग्रह आहे. पापग्रह म्हणजे काय, तर शनीचं कारकत्व म्हणजे शनीची काम करण्याची पद्धत. कारकत्व म्हणजे काम करण्याची पद्धत. कारकत्व ही ॲस्ट्रॉलॉजिकल टर्मिनॉलॉजी आहे. शनीचं कारकत्व हे अतिशय सोपं आहे, कारण जन्माला आलेला माणूस हा सतत काही ना काही कार्य करतच असतो. ऑर्गनाइज्ड, स्ट्रक्चराइज्ड, प्लॅन्ड, विथ लिमिटेशन, डिटर्मिन्ड आणि डिसिप्लिन्ड असं काम म्हणजे शनी. रवी हा राजा सूर्यमालेचा, चंद्र ही सम्राज्ञी, बुध हा राजपुत्र आहे आणि गुरुला आपण मंत्री म्हणतो. तर शनी हा कोण आहे, तर शनी हा नोकर आहे. असं का? जेव्हा 7000 वर्षापूर्वी ॲस्ट्रॉलॉजी लिहिली गेली त्यावेळेला हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण्य पद्धती अस्तित्वात होती. इथे या शनीच्या नोकर सेवक असण्याचं मूळ आहे. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. ही जाती व्यवस्था नव्हती. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण्य असणारे, जे वेदविद्या जाणणारे, काहीतरी पौरोहित्याची कामं करणारे, यज्ञ करणारे, त्यांना ब्राह्मण म्हणत असत. ब्राह्मण्य ज्याच्यामध्ये आहे तो ब्राह्मण. आणि त्याचा कार्यकारी किंवा त्याचं महत्त्व दाखवणारा कुंडलीतला ग्रह कुठला, तर गुरु. विप्र म्हणजे ब्राह्मण, गुरु हा ब्राह्मण ग्रह, ब्राह्मणांचा कारक ग्रह. त्यानंतर जसजशी संस्कृती तिचा विकास होत गेला, मानव संस्कृतीचा, आणि अजून चाकाचा शोध लागलेला नव्हता, तोपर्यंत माणूस नदीच्या काठी समूहाने राहायचा, शेती करायचा आणि बार्टर एक्सचेंज सिस्टीम अस्तित्वात होती. त्याच्यामुळे माणसं आपल्या आपल्या घराच्या फार लांब जात नसत. पण तरीसुद्धा मानवी प्रवृत्ती आहे. आपण रामाच्या काळापासून बघतो की राक्षस त्रास द्यायचे, राक्षसी वृत्ती आहे. तसं त्या काळातही होतंच. मग जेव्हा काही ना काहीतरी डिफेन्स करायची वेळ यायची, कोणाला तरी प्रतिकार करायची वेळ यायची, शत्रूशी झगडण्याची वेळ यायची, अशा वेळेला क्षत्रिय धर्म हा आवश्यक असायचा. हा क्षत्रिय धर्म पाळणारे, हत्यारांचा वापर करू शकणारे, निधड्या छातीचे, धीट असे लोक, त्यांचा वर्ण क्षत्रिय असा होता. आणि क्षत्रिय वर्णासाठी आवश्यक असणारी धडाडीची वृत्ती आपण पाहिलं आहे. मंगळ हा लढाईचा कारक आहे. त्यामुळे मंगळ हा या लोकांचा कारक ग्रह होता. माणसाचं जगणं सुरू झालं, शेतीवाडी सुरू झाली, डिफेन्स झाला. आता ह्यानंतर बार्टर एक्सचेंज नंतर हळूहळू एक्सचेंज म्हणजे पैसा अस्तित्वात आला. तेव्हा व्यापाराला सुरुवात झाली. व्यापार करणारे लोक हे सगळे नव्हते. जो शेती पिकवायचा, जो संरक्षण करायचा, तो त्याचं काम करायचा. व्यापार करणारे लोक वैश्य वृत्तीचे त्यांना म्हणलं जायचं. त्यांचा वर्ण होता वैश्य. याचा कारक ग्रह होता बुध. आता व्यापार झाला, संरक्षण झालं, अन्न वस्त्र निवारासाठी अन्न पिकवणं झालं, घरं बांधून माणूस राहायचा नदीच्या काठी. मग या सगळ्यानंतर माणूस राहायला लागल्यानंतर कचरा हा प्रश्न तेव्हापासून आहे. कचरा होतच असतो निर्माण. आपण पाहिलं काही वेळेला कचरा
उचलला गेला नाही वेळेत तर डास होतात, हे आपण अनुभवलेलं आहे शहरामध्ये. त्यामुळे हे सगळं कचरा, मैला, ड्रेनेज, PMC वर्कर आपल्याकडे आत्ता आहे ते, ही कामं करणारा जो वर्ग होता तो शूद्र वर्ग असं त्याला समजलं जायचं. पण त्यांचं काम हे माणसाच्या संस्कृतीमध्ये अत्यावश्यक आहे. ते नसेल तर माणूस सुखाने जगू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये शूद्रवर्णीय लोकांचा कारक ग्रह शनी आहे. शनी म्हणजे अतिशय कामसू, शनी म्हणजेच सेवा. सेवा धर्म हा शनीचा धर्म म्हणजे कर्तव्य आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य, ड्युटी, बाउंडनेस, धर्माचा संबंध पूजा अर्चेशी नाही. त्यामुळे शनीचा धर्म होता हे या खालच्या वर्गातल्या लोकांचं संरक्षण करणं आणि सेवा देणं. त्यामुळे शनी हा सेवेचा कारक आहे. आणि शनी हा काय आहे तर शनी हा एका राशीमध्ये सगळ्यात जास्त वर्ष असतो अंतर्ग्रहांमध्ये, म्हणजे शनीपर्यंतच्या ग्रहांमध्ये हा 2.5 वर्ष एका राशीत असतो. म्हणजे त्याला सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 36 महिने लागतात. 30 ते 36 महिने लागतात. त्यामुळे अर्थातच हा शनैः म्हणजे सावकाश फिरणारा, आकाराने प्रचंड मोठा असलेला, इतका मोठा आहे आणि इतका आपल्या सूर्यापासून लांब आहे हा ग्रह की सूर्याचा प्रकाश या शनीपर्यंत पोचू शकत नाही. पण शनी हा सूर्याभोवतीच फेरी मारतो आणि त्यामुळे तो सूर्यमालेतला अंतर्ग्रहच आहे. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये शनीचा रोल काय आहे तर म्हातारी माणसं, सेवाभावी माणसं. शनी हा आजोबा ग्रह आहे. पण सूर्यपुत्र शनिदेव असं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे रवीचा तो मुलगा आहे, तो रवीपेक्षा लहान आहे कारण तो सूर्यमालेतलाच ग्रह आहे. पण शनी आणि रवी यांच्यामध्ये मैत्री नाही आहे. उलट बघता रवी आणि शनी यांच्यामध्ये खूप सहधर्मित्व आहे. साम्य नाही म्हणता येत त्याला, सहधर्मित्व असा शब्द आहे. म्हणजे काय तर अतिशय डिटर्मिन्ड, डिसिप्लिन्ड, अतिशय टू द पॉइंट आणि न थकता काम करणं हा रवी आणि शनी या दोघांचाही स्वभाव आहे. रवी आणि शनी हे दोघंही ग्रह आपल्या कुंडलीमध्ये म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सरकारचे कारक आहेत. हे त्यातलं सहधर्मित्व आहे. मग शनीवरून काय बघायचं? चतुर्थ श्रेणी कर्मचारी आपल्याकडे असणारी मेड ही शनीप्रधान, शनी तिच्याकडे बघणारा ग्रह आहे, कारक ग्रह आहे. तसंच लोखंडी सामान, पेट्रोकेमिकल्स, खाणीतून काढण्याच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी शनीवरून बघितल्या जातात. म्युन्सिपाल्टी वर्कर्स, ड्रेनेज वर्कर्स, कॉर्पोरेशनमध्ये काम करणारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी, हे सगळे शनीवरून बघितले जातात. शनी हा कुंडलीमध्ये त्याचं स्थान बघितलं तर निसर्ग कुंडलीप्रमाणे शनी हा दशम आणि एकादश या 2 स्थानांचा स्वामी आहे. दशमामध्ये येते मकर रास आणि एकादशामध्ये येते कुंभ रास. या दोन्ही राशींचा स्वामी ग्रह आहे शनी. दशमस्थान हे कर्मस्थान आहे आणि हे अर्थत्रिकोणातलं स्थान आहे. आपण पाहिलं आहे 2, 6, 10 हा अर्थत्रिकोण आहे. त्यामुळे हा शनी हा दशमस्थानाचा कारक म्हणजे दशमासाठी काम करणारा. दशमाचा कारक म्हटल्यावर तो काय दाखवतो? तुमची स्टेटस, तुमचं काय काय म्हणून तुम्ही ओळखले जात आहे, फार महत्त्वाचं असतं मकर राशीच्या लोकांना. आपलं स्टॅटस काय आहे हे शनी दाखवतो. आपले सहकारी कसे आहेत हे दाखवतो. आणि एकादश स्थानामधला शनी हा वायुतत्वाच्या राशीमध्ये कामत्रिकोणामध्ये गेला. इथे तो मूल त्रिकोण राशीमध्ये आणि स्वराशीमध्ये आहे. कुंभ रास ही शनीची, राहूची आणि हर्षलाची मूल त्रिकोण रास आहे.
शनी आणि राहू हे मित्र आहेत. आपण मित्र ग्रह बघितले आहेत. रवी, चंद्र, मंगळ, गुरु हा एक मित्रांचा ग्रुप. बुध, शुक्र, शनी, राहू, केतू हा एक मित्रांचा ग्रुप. त्यामुळे शनी हा राहूचा मित्र आहे. आणि एक अशी उक्ती आहे, शनिवत राहू आणि भौमवत केतू. आपण राहू केतू डिटेल बघू तेव्हा या उक्तीचा नीट अर्थ तुम्हाला कळेल. शनीचे परिणाम हे नेहमीच लॉंग टर्म असतात. आता शनी हा काय काय दाखवतो, तर तो दशमाचा कारक जरी आहे, अर्थत्रिकोणाचा कारक आहे, पण दशमस्थान हे पैशाचं स्थान नाही आहे का? नाही. 2, 5, 9, 11 ही धनयोगाची स्थान आहेत. द्वितीय स्थान हे आय म्हणजे धनाचंच आहे. षष्ठ स्थान हे सेवा म्हणजे प्रॅक्टिकल लाईफचं आहे. आणि दशमस्थान हे सेवेमधून तुम्ही जे कर्म करता, जे कर्म केल्याशिवाय माणसाला सद्गती मिळत नाही, या कर्माचं दशमस्थान हे शनीचंच स्वराशीचं स्थान आहे. शनी हा रियालिटी दाखवतो. ऑर्गनायझेशन, स्ट्रक्चर, डिसिप्लिन, लिमिटेशन्स, डिटर्मिनेशन, आजारपण, रोग, शत्रुत्व, दुःख, नोकर, दीर्घायुष्य, म्हातारपण, क्षुद्र, तमोगुणी, निर्बली असेल तर खोटे बोलणारा, असं ढोबळमानाने शनीचं रूप कुंडलीमध्ये दिसतं. पण दुःख असं जे शनीबद्दल म्हटलं जातं, तर माणसाची जनरल प्रवृत्ती काय असते की कमी श्रमात जास्त फायदा मिळावा. शनीला हे मान्यच नाही. शनी हा न्यायाधीश आहे. तो तूळ राशीमध्ये म्हणजे सप्तम स्थान म्हणजे पश्चिम दिशा. रवी पूर्वेचा कारक आहे, अर्थात शनी पश्चिमेचा कारक आहे. त्यामुळे इथे तो संपूर्ण न्यायाधीशाचं काम करतो. कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये परफेक्ट आणि बरोबर असणं हे शनीचं कारकत्व आहे. आयुष्यामध्ये आपल्या जी आव्हानं असतात, आपलं आयुष्य हे म्हणजे तुम्ही शनीसाठी बघायला गेलात तर सर्वप्रथम कुंडलीमधला शनी हा काय दाखवणार आहे, त्यासाठी तो केव्हा केव्हा महत्त्वाचा आहे हे बघणं आधी बघायला हवं. तर शनीचं आपल्या आयुष्यामधलं 30 वर्षाचं पहिलं भ्रमण हे आपल्या आयुष्याच्या 25 ते 30 मध्येच होऊन जातं. ज्यांचा जन्म शनीच्या राशीमध्येच चंद्र असताना होतो त्यांना जन्मतःच शनी आणि चंद्र एका राशीत म्हणजे 7.5 असते. अर्थात त्यांच्या जन्मालाच शनी चंद्राबरोबर असल्यामुळे 30 वर्षानंतर ज्याला सॅटर्न रिटर्न्स असं म्हणतात. प्रत्येकच ग्रह त्याच्या ठराविक कालमर्यादेमध्ये एक फेरी पूर्ण झाली सूर्याभोवती, 12 राशींची पूर्ण झाली की परत पुढच्या राशीमध्ये येणार आहे. हे सगळं दर ग्रहाच्या वेळेला त्याच्या भ्रमणाच्या काळात हे आहेच आहे. पण शनीचं जास्त प्रॉमिनंट आहे का, तर शनी हा कर्माचा कारक आहे. माणसाला स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर अडथळ्याची शर्यत, मर्यादा, अनेक अडचणी, होणारा उशीर हे सगळं गृहीत धरलेलं असतं. आणि यातून जो पुढे जातो, यातून जो यश मिळवतो, ती व्यक्ती अतिशय कंट्रोल करणारी आणि अतिशय कर्मप्रधान असते. आपल्या आयुष्यामध्ये आपण बघतो की आई वडील मुलांसाठी खस्ता खातात, त्यांच्यासाठी झटतात. हा सगळा त्यांच्या आयुष्यातल्या, त्यांच्या कुंडलीतल्या शनीचाच प्रभाव आहे. म्हणून शनीला आजोबा ग्रह म्हणतात. आपल्या आयुष्यावर कंट्रोल ठेवून शिक्षण देणारा हा शनी आहे. त्याच्यामुळे शनी म्हणजे लिमिटेशन्स आणि फक्त सराव, सराव आणि सराव. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे शनीचंच आहे. शिक्षणासाठी उत्तम प्रगतीसाठी जाणं किंवा शिक्षणामुळे उत्तम प्रगतीकडे जाणारं कर्म करणं याच्यावर शनीचाच अंकुश आहे. जेव्हा 30 वर्षात शनी पहिली फेरी पूर्ण करतो त्यावेळेला माणसाची गद्धे 25 संपली आहे. 20 नंतरचं वय माणूस स्वतःच्या पायावर हळूहळू उभा राहायला लागला आहे
आणि त्याच्या काहीतरी स्वतःबद्दलच्या ठोस कल्पना तयार व्हायला लागल्यात. त्यानंतरच्या पुढच्या 30 वर्षामध्ये आपल्याला आपलं आयुष्य कसं आखायचं आहे, आपली कपॅसिटी काय आहे, आपल्या लिमिटेशन्स काय आहेत, आपल्या कामाची वृत्ती कुठल्या बाजूची आहे, हे सगळं या मध्य आयुष्यामध्ये माणूस करत असतो. आणि ह्याचे निर्णय तो 30 ते 60 या वर्षात हळूहळू निर्णय घेऊन तिथे जाणं, ते ध्येय साध्य झालं पुढचा निर्णय घेणं, तिथे जाणं, ते ध्येय साध्य झालं पुढचा निर्णय घेणं, तिथे काम करणं, या पद्धतीने माणसाची प्रगती हळूहळू होत असते. आपण महाभारतामध्ये पाहिलं, कृष्णाने द्रोणाचार्यांना सांगितलं की आप तो गुरु हो ही नाही सके. द्रोणाचार्य संतापतात त्याच्यावर, असं कसं म्हणता तुम्ही, तू कोण आहेस मला असं म्हणणारा, मी माझी प्रतिज्ञा पाळली, माझ्या प्रतिज्ञेला मी जराही ढळलो नाही. मी जे धृतराष्ट्राला दिलेलं वचन होतं की मी तुझ्या राज्याचं रक्षण करीन, मग ते धर्माचं आहे का अधर्माचं आहे, माझा धर्म त्याच्या बाजूने उभं राहणं हेच मला दाखवत होता. त्यावर कृष्ण त्याला असं सांगतो, आचार्य तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे कर्म केलं त्याच्यामध्ये तुमचा जो पण होता त्यात अडकून पडलात. तो पण म्हणजेच आयुष्य केलं. तुमच्या समोर तुमच्या सुनेचं वस्त्रहरण होत असताना तुमचं घरातला सर्वात मोठा माणूस म्हणून तिच्या प्रती असलेल्या कर्तव्याला तुम्ही प्राधान्य दिलं नाहीत. इथे तुम्ही चुकलात. आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्यासमोर येतात त्या ठरवून येत नाहीत, पण जेव्हा तुमच्यासमोर आव्हानं येतात त्यावेळेला योग्य त्या दिशेने वागण्याचा निर्णय घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही निर्णय घेतला नाहीत, तुम्ही डोळे मिटलेत, त्यामुळे काय झालं की अधर्माचं राज्य बोकाळलं. दुर्योधन आणि त्याच्या सगळ्या भावंडांनी अधर्माने पांडवांचं राज्य हिसकावून घेतलं. हे सगळं तुम्ही बघत राहिलात. तिथे तुम्ही पांडवांचे आणि कौरवांचे आजोबा म्हणून काय केलं, तुम्ही फक्त स्वतःच्या पणामध्ये अडकून पडलात. जेव्हा माणूस स्वतःच्या कर्मामध्ये अडकून पडतो, त्या कर्मापासून मी मोठा आहे असं समजतो, त्यावेळेला ते कर्म निष्काम कर्म राहत नाही आणि त्या कर्मामधून तुम्हाला काहीही मिळत नाही. तुम्ही फोल जगलात. तुमचा धर्मही बरोबर नाही आणि तुमचा पणही बरोबर नाही. त्याच्यावर भीष्म त्याला विचारतात, तुम्ही कोण आहात मला हे बोलणारं? मी तुम्हाला बाण मारतोय युद्धामध्ये, ते तुमच्यापर्यंत पोचत कसे नाहीत? त्याच्यावर कृष्ण त्यांना सांगतो, मैं परब्रह्म हूँ. इथे कृष्ण संपूर्ण युद्धभूमीवर अर्जुनाला, भीष्मांना, द्रोणांना, कर्णाला, शकुनी मामांना, सगळ्यांना माझा धर्म काय आहे आणि तुम्ही कसे आहात आणि तुम्ही काय करायला पाहिजे, हे योग्य काय, हे प्रत्येकाला त्यांनी युद्धभूमीवर समजावून सांगितलेलं आहे. जेव्हा तो सांगतो की मैं परब्रह्म हूँ, त्यावेळेला भीष्माचार्य त्यांना म्हणतात, मला जरी इच्छा मरणाचं वरदान असलं तरी परमेश्वरा, मधुसूदना, माधवा, तुझ्या हातून मृत्यू आला तर त्याच्या इतकं चांगलं काय? त्याच्यावर कृष्ण म्हणतो, मी तुम्हाला या क्षणी मारून तुमचा वध करू शकतो, पण मी ते करणार नाही, कारण तुमचं प्रारब्ध वेगळं आहे. पण तुम्हाला निर्णय घेता आला नाही, हे तुम्ही चुकलात. द्रोणाचार्यांना तो हेच सांगतो की तुम्ही तुमच्या मुलाला, तुमचा जो अश्वत्थामा आहे त्याला धनुर्विद्या शिकवताना त्याला सर्वोत्तम करण्यापेक्षा, उत्तम करण्यापेक्षा स्पर्धेला तोंड देण्यासाठी शिकवलं. आणि अर्जुन तुमचा शिष्य आहे, त्याला सर्वोत्तम शिष्य करण्याच्या तुमच्या प्रतिज्ञेमुळे तुम्ही अधर्म केलात. द्रोणाचार्य संतापतात, मी कसा अधर्मी? त्याच्यावर कृष्ण त्यांना सांगतो, एकलव्य हा तुमचाच अपरोक्ष शिष्य, तुम्ही त्याचा अंगठा मागितलात, इथे तुम्ही चुकलात. तुमचा निर्णय चुकला. तुम्ही फक्त शिक्षक राहिलात, गुरु होऊ शकला नाहीत. गुरु जो निरपेक्ष विद्येचं दान देतो त्याला गुरु म्हणतात. तुम्ही अपेक्षा ठेवलीत की माझं नाव अर्जुन पुढे नेईल, माझं नाव अर्जुनामुळे जगतात जाईल. तुम्ही गुरु व्हायचे राहिलात, तुम्ही शिक्षक म्हणून राहिलात. अशा प्रकारे कृष्णाने सगळ्यांना निर्णयाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निर्णयाचे क्षण हे क्षणोक्षणी येतात
आणि जेव्हा तुम्ही निस्पृहपणे स्वतःचा फायदा न बघता जी गोष्ट योग्य आहे असा निर्णय घेता, त्यावेळेला तुमच्या कर्मामधून तुम्हाला निष्काम कर्माचा उत्तम आत्मिक आनंद मिळतो. आणि हे काम फक्त शनीचं आहे, कारण शनी हा कर्माचा कारक आहे. या कर्मामध्ये निष्काम कर्म आणि सकाम कर्म ही अशी दोन वेगवेगळी कर्म कृष्णाने दाखवली. जी गोष्ट ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पहिला सगळा अनुदित गोलार्ध प्रपंच दाखवतो, सगळा उदित गोलार्ध परमार्थ दाखवतो. ॲस्ट्रॉलॉजी इज नथिंग बट फिलॉसॉफी. गीता आणि ॲस्ट्रॉलॉजी काहीही वेगळं नाही आहे. मग जेव्हा 30 ते 60 या वयामध्ये शनी तुम्हाला निर्णय घ्यायला शिकवतो, तुमच्या कर्माची योग्य दिशा तुम्हाला दाखवतो, तेव्हा 60पर्यंत तुम्ही स्वतःच्या कामामधून तुम्हाला अपेक्षित असलेलं यश आणि त्याचबरोबर तुम्हाला माहीत नसलेलं तुम्ही अजाणतेपणे सुद्धा काहीतरी निष्काम कर्म केलेलं असतं. हा सॅटर्न रिटर्न्स 60 वर्षानंतर परत एकदा अजून 30 वर्षांनी परत तुमच्या राशीमध्ये येतो. तो 60 ते 90 या 30 वर्षांमध्ये. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं, जेव्हा आपल्या देशामधलं हिलिंगचं ज्ञान म्हणा किंवा वैद्यक शास्त्र म्हणा हे खूप प्रगत नव्हतं. डेथ रेट हा लहान मुलांचा पण खूप होता. माणसाची आयुर्मर्यादा फार जास्त नव्हती. त्यावेळेला असं समजलं जायचं की माणसाला 3-7.5 आल्या की माणूस संपलं त्याचं आयुष्य. पण प्रत्यक्ष बघितलं तर ज्यांचा जन्मच शनिचंद्र युती आहे, म्हणजे 7.5मध्येच आहे, त्यांना 60 पूर्ण होताना 3री 7.5 येते, मग ते थोडं संपतात. उलट याचा अर्थ असा की आता हे पुढची 30 वर्ष स्काय इज द लिमिट. आता तुम्हाला स्वतःसाठी काहीच करायचं नाही आहे, काही राहिलंच नाही आहे करायचं. जे काही करायचं मुलांसाठी, मुलाबाळांसाठी, नवरा बायकोनी एकमेकांसाठी, संसारासाठी, अमकं तमकं तमकं सगळं झालं आहे. आता तुम्ही स्पेशली आपल्यासाठी एक घर आहे तर 4 घरं कशी मिळतील, एकदा फॉरेनला गेलो दरवर्षी कसा जाईन, मुलगा फॉरेनला गेला आहे तो तिथे घर कसं घेईल, या गोष्टींमध्ये घालवू नका. कारण यातलं कुठल्याही घरातली एक वीटसुद्धा तुम्हाला बरोबर नेता येणार नाही आहे. मग आता तुम्ही काय केलं पाहिजे, हे कर्म शनी दाखवतो. शनी हा कर्माचा कारक आहे. जेव्हा तो कर्माचा कारक आहे त्यावेळेला 60 वर्षानंतर म्हणजे आपली रिटायरमेंट आपल्याकडे 60 वर्षाची आहे. इथे परत एकदा भृगुचक्र पद्धतीची सांगड आपण घालूया की इथे जेव्हा माणसाच्या आयुष्याच्या 5 सायकल पूर्ण होतात, 60 वर्ष, कारण 12 स्थानांचं कुंडलीची एक कुंडली 12 स्थानांची आहे. त्यामुळे जेव्हा 5 वेळा ही स्थानं पूर्ण होतात तेव्हा 61, 62, 63, 64, 65 ते 72 हे संपूर्ण 12 वर्षाची सायकल. याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाचं कारक वय एकदा येऊन जातं. प्रत्येक ग्रहाला त्याचं सेटलमेंटचं वय आहे. रवीचं 25, चंद्राचं 22 ते 24, मंगळाचं 28, 28 अधिक 14 अधिक 14 असं. त्यानंतर बुधाचं 25 ते 35, गुरुचं वय आहे 16, 32, 48, अधिकमध्ये 8 8 8 करत जा. शुक्राचं वय आहे 25 आणि राहूचं 42 आणि केतूचं 48. म्हणजे काय तर ह्या वयामध्ये हे ग्रह मॅच्युअर होतात. शनी 36व्या वर्षी मॅच्युअर होतो. 36 म्हणजे सगळ्यात ती गद्दे 25 संपून स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर सुद्धा जितके जास्त संघर्ष माणूस करतो सोन्यासारखा तो लखाकून निघतो. तो अतिशय त्याच्या श्रमांमुळे आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे त्याला परफेक्टली कळतं. म्हणून शनीची कार्यशक्ती ही आयुष्याची बांधणी आणि नियमांचं शिक्षण याच्यावरून आयुष्य ठरवते. ही आठवण आणि शिक्षण शनी देत राहतो. कंपन्यांचे CEO जे असतात, सरकारी ऑफिसर्स असतात, यांच्या कुंडलीमधला शनी अतिशय स्ट्रॉंग असतो. कारण अतिशय कडक आणि नाकासमोर चालणारी कुठलीही सिस्टीम ही शनी बेस आहे. शनी हा सरकारचा कारक आहे. शनी प्रधान माणसं आयुष्यात एवढ्या चॅलेंजेसना तोंड देतो, त्यामुळे त्याचा दृष्टिकोन हा नेहमी अलर्ट, सावध असतो. म्हणून शनीला संशयाचा कारक म्हटलं जातं, संशयात्मा असं म्हटलं जातं.
अतिशय दृढ निश्चयावर आधारलेली कार्यपद्धती, चिकाटी आणि परिश्रम यामुळे जरा जास्तच मोठं यश असं शनीचं गणित आहे. याच्यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, दैवत्ववादाची मिळकत असते. त्यामुळे शनिप्रधान माणसांना कुठलंही काम एकदाच करून टाकायचं आहे असं कधीच नसतं. शनिप्रधान माणसं म्हणजे कोण? मकर, कुंभ राशीची माणसं, तुळेमध्ये उच्चीचा शनी. शनीची जी नक्षत्र आहेत, शनीची नक्षत्र कुठली? जी नक्षत्र जलत्र तत्वाच्या राशीत मोक्ष त्रिकोणामध्ये चतुष्पाद आहेत. पहिलं शनीचं नक्षत्र पुष्य, त्याच्यानंतर अनुराधा, त्यानंतर उत्तरा भाद्रपदा. जे पुष्य नक्षत्र जे आहे ते कर्क राशीमध्ये आहे. पुष्य नक्षत्र म्हणजे पालन पोषण करणारं नक्षत्र, पण या पालन पोषणामध्ये भावनात्मकतेपेक्षा शिस्त जास्त आहे. त्यानंतरचं नक्षत्र आहे अनुराधा, हे रवीचं जन्म नक्षत्र आहे आणि अनुराधाला अनुगामिनी असं म्हटलंय. याच्या आधीचं जे विशाखा नक्षत्र गुरुचं आहे, हे नक्षत्र हे राधेचं प्रतीक आहे आणि अनुराधा हे रवीचं जन्म नक्षत्र हे अनुगामिनी आहे. म्हणजे गुरुनी जो मार्ग आखून दिला, अर्थात गुरु म्हणजे भाग्यस्थानाचा कारक, शनी म्हणजे दशमाचा कारक, म्हणजे गुरुनी जे शिक्षण दिलं, जो मार्ग आखून दिला, त्याच्यावरून अनुगमन करणं, त्याच्यावरून चालून आपलं कर्म परफेक्शननी करणं, हे अनुराधा नक्षत्र आहे. त्याच्यामुळे या नक्षत्राच्या लोकांनी एकदा कुणाला मित्र म्हटलं की ते त्याला अंतर देत नाहीत, पण येईल जाई तो येरागेरा यांचा मित्र होत नाही. उत्तरा भाद्रपदा हे जे नक्षत्र आहे, हे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा या गुरुच्या नक्षत्राच्या पुढे आहे आणि उत्तरा भाद्रपदा हे चतुष्पाद नक्षत्र आहे. जसं अनुराधा पुष्य ही चतुष्पाद नक्षत्र आहेत, तसं उत्तरा भाद्रपदा हे मीन राशीतलं चतुष्पाद नक्षत्र आहे. इथे मीन राशी व्ययातली रास ही गुरुची रास आणि उत्तरा भाद्रपदातला शनी हा व्ययाचा कारक. त्याच्यामुळे ह्या तीनही मोक्ष त्रिकोणातल्या ज्या राशी आहेत, या राशींमध्ये शनी हा अतिशय डिटरमिंड, डिसिप्लिन आणि आपल्या कर्माचा योग्य त्या दिशेने जाण्याची, निर्णय घेण्याची क्षमता देतो. अतिशय स्ट्रिक्ट असा हा शनी आहे. जेवढ्या नेटाने ही माणसं चॅलेंज स्वीकारतात, तेवढ्याच प्रमाणात त्यांना यश मिळतं. अतिशय गंभीरपणे, सरळपणे, फोकस्ड अशी सर्वसाधारणपणे ही माणसं कामं करतात, जी कामं सामान्य लोक नाकारतात. त्यामुळे अर्थातच लोकांचा यांच्यावर गुरुसारखा आशावाद असतो. म्हणजे काय तर ही व्यक्ती आहे ना, हिने हे काम हातात घेतलंय ना, निर्विवाद हे होणार आणि हे उत्तम होणार असा आशावाद लोकांना त्या व्यक्तीबद्दल असतो. तुमच्या कुंडलीतला शनी तुमच्या जबाबदाऱ्या, मर्यादा, कामातले नियम या सर्वांमधून तुम्हाला मदत करून तुमच्या अचिव्हमेंट्सवर फोकस करायला शिकवतो. आपल्या कुंडलीमध्ये प्रत्येक स्थानामध्ये असणारा जो शनी आहे, तो स्पेसिफिक काहीतरी दाखवत राहतो. आपण प्रत्येक ग्रहाला प्रत्येक स्थानात ठेवून पाहिलंय. आता आपण शनीला जर प्रथम स्थानामध्ये ठेवलं, प्रथम स्थान हे पूर्व दिशा आहे, म्हणजे मुळात इथे शनी दिशेला बलवान नाही. त्याच्यात हे स्थान मेष राशीचं आहे निसर्ग कुंडलीप्रमाणे, म्हणजे त्याच्या शत्रूच्या मंगळाचं आहे. मग इथे काय होतं, जरी मेषेमच्या स्थानामध्ये आला असला तरी इथे याला प्रथम स्थानाचं काम करायचं आहे. त्यामुळे याला आपोआपच फास्ट त्याच्यामध्ये काम करण्यात किंवा बोलण्यामध्ये थोडासा ओघवतेपणा आणि संधिवाताचा मात्र इथे शक्यता दिसते. कारण आपल्या कुंडलीमधला शनी हा हाडांचा, गुडघ्यांचा आणि कुंभ राशीचा तो मूलत्रिकोण असल्यामुळे संधी म्हणजे सांध्यांचा तो कारक आहे. जेव्हा द्वितीय स्थानामध्ये शनी असतो तेव्हा कुटुंबामध्ये जमिनीवरचं कन्स्ट्रक्शन होऊ शकतं, कारण शनी हा कन्स्ट्रक्शनचा कारक आहे. पण शनी हा 36व्या वर्षी मॅच्युअर होतो. त्याच्यामुळे धनस्थानामध्ये असणारा शनी हा पैसा मिळवायला, सेटलमेंट व्हायला वेळ लागतो. 36 वर्षानंतर स्काय इज द लिमिट. तृतीय स्थानामध्ये, तृतीय स्थान हे शनीचं स्वतःचं कारक स्थान आहे, कारण 3, 6, 10, 11 ही शनीची कारक स्थानं आणि ही सगळी उपजय स्थानं.
शनी हा नैसर्गिक पापग्रह आहे. अर्थातच उपचय स्थानामध्ये तो चांगलं काम करतो. हा अतिशय धीट असतो. उत्तम प्रवास करून, शिक्षण घेऊन, अनेक अडथळे दूर करून तो स्वतःचं स्किल सिद्ध करतो. तृतीयातला शनी स्वतःचा बिझनेस करू शकतो. चतुर्थामध्ये शनी असेल तर मुळातच ना शनी या नातेसंबंधाचा कारकच नाही आहे. त्याला कळत नाहीत नाती. तो आजोबा ग्रह असू दे, पण शनी हा कर्माचा कारक आहे. आणि मकर राशीच्या समोर कर्क रास येते, त्यामुळे मकर राशीची माणसं केअरिंग असतात. हा त्याचा एक इफेक्ट आहे, बरोबर. कारण मकर राशीमधलं चतुष्पाद नक्षत्र हे चंद्राचं श्रवण नक्षत्र आहे. पण चतुर्थामधला शनी याला चंद्राच्या स्थानात तो गेला, कारण हे कर्क राशीचं स्थान आहे. त्यामुळे या शनीला मानसिक त्रास होतो. कारण या शनीला आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आहे, घराकडे लक्ष द्यायचं आहे, कर्मापेक्षा जास्त ते बघायचं आणि त्याची दृष्टी तर दशमावर कर्मावर आहे. त्यामुळे त्याला मानसिक त्रास होतो. पंचम स्थानामध्ये इथे मुलांसाठी तो कधीही माणसाला निराश करत नाही. उशिरा का होईना अपत्य सुख देतो. आणि पंचमाकडे बघणारा शनी किंवा पंचमात असणारा शनी हा स्त्री अपत्य देतो. षष्ठ स्थानामधला शनी आपल्या एक खूप महान राजकारणी आपल्या देशाचे, ज्यांच्या षष्ठामध्ये धनुराशीचा शनी आहे. धनुराशीचा जो शनी आहे, हा शनी, धनुरास ही एक्सपान्शनची रास आहे, गुरुची रास आहे, ती प्रसरणाची रास आहे. गुरु आणि शनी यांच्यात मित्रता नाही, शत्रुत्व नाही, कोणी कोणाशी शत्रुत्व करणं शक्य नाही, कारण दोघंही तुल्यबळ आहेत. म्हणून धनुराशीमध्ये असणारा जो शनी आहे हा नेहमी परोपकारी आहे. आणि शनी हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कारक आहे. षष्ठ स्थान हे सेवेचं स्थान आहे. इथला शनी अतिशय सेवेमध्ये लीन झालेला असतो. लहान म्हणजे क्षुद्र लोकांची सेवा करणारा असतो. हा PMC वर्कर असू शकतो. रोगामधून मुक्तता करतो. सप्तम स्थानामध्ये जोडीदाराबद्दल त्याच्या आयडियल कल्पना असतात. शनी हा लॉंग टर्म जाणारा ग्रह आहे. एका राशीमध्ये तो 2.5 ते 3 वर्ष असतो. त्याच्यामुळे सप्तमामधला शनी हा कधीही जोडीदारापासून फारकत घेणं अशक्य आहे. सप्तमाकडे बघणारा, सप्तमात असणारा, पंचमातून 3ऱ्या दृष्टीने, लग्नातून 7व्या दृष्टीने, त्यानंतर दशमातून 10व्या दृष्टीने आणि सप्तमात असणारा शनी हा जोडीदारापासून कधीही लांब जात नाही. एक वेळ त्यांचं जमेल असं नाही. मी माझ्या क्लासमध्ये ना नेहमी सांगते, ज्या बायकांच्या नवऱ्यांच्या कुंडलीमध्ये किंवा ज्या बायकांच्याच कुंडलीमध्ये सप्तमामध्ये शनी आहे, अपेक्षा करू नका की तुमचा वाढदिवस आहे त्याच्या लक्षात असेल आणि तो येताना साडी आणि गजरा घेऊन येईल. नो, ते त्याच्या लक्षातच नसतं. तो घराच्या बाहेर गेला की तो फक्त काम असतो आणि तो घरी आला की तो तुझा नवरा असतो. जिथे आहोत तिथे ते करणं, ही शिस्त तो आयुष्यभर पाळतो. पण म्हणून तो रोमॅन्टिक नाही आहे. शनीला रोमांस कळतच नाही हो. शनी रोमांसचा कारक नाही. शनी शुक्राच्या राशीत उच्चीचा आहे. का? कारण शुक्र वकील आहे आणि शनी हा लीगल मॅटर्सचा अतिशय मोठा संरक्षक आहे, कारण तो न्यायाधीश आहे. म्हणून सप्तमात शनी उच्चीचा आहे. याचा अर्थ रोमॅन्टिक आहे असं अजिबात नाही. शनीला रोमांस कळतच नाही. दशमामध्ये जर तुमच्या शनी असेल, समजा नवरा बायको दोघांचा शनी सप्तमाशी संबंधित असेल, दोघंही कर्तव्य तत्पर असतात, पण दोघं शेजारी शेजारी बसून बायकोकडे बघून काय छान दिसतेस तू आज, अपेक्षाच करू नका आणि निराश पण होऊ नका. तो तुमच्याकडे असं बघणार नाही, पण तो 3ऱ्या बाईकडे डोळा वर करून बघणार नाही, हे पण लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे शनीचं कारकत्व समजून घेतलं की शनी हा कसा कृपाळू आहे आणि कसा गुरुसारखाच तो तुमच्यावर कृपाच करणार आहे हे तुम्हाला समजतं. सप्तमानंतर हा अष्टमामधला जो शनी आहे, ज्यांच्या अष्टमात शनी आहे, 2 गोष्टी आहेत. परदेशी वास्तव्य असतं आणि दीर्घायुष्य देतो, कारण हे मृत्यू आणि रिबर्थचं स्थान आहे. शनय शनय सावकाश, त्यामुळे दीर्घायुष्य. भाग्यस्थानामधला शनी हा सगळी सुख देतो, पण इथे सुख देताना या शनीला, हे भाग्यस्थान म्हणजे 9मं स्थान आहे, धनयोगाचं स्थान आहे, शनीला कळतच नाही हो पैसा. शनी पैसा मिळवण्यासाठी काहीच करत नाही. दशमस्थान हे शनीचं स्थान आहे अर्थत्रिकोणातलं, पण ते पैशाचं आहे का? दशमस्थानात पैसा मिळतो का? नो. दशमस्थान हे कर्माचं स्थान आहे, त्यामुळे त्याला त्याच्यातली गतीच नाही आहे.
त्यानंतर इथे असे भाग्यातला शनी आणि पंचमातला शनी अपत्य सुख उशिरा देतो. दशमस्थानामध्ये हा भागीदाराचं सहकार्य, आपल्या सगळ्या सहकार्यांचं सहकार्य जर शुभ असेल तर अतिशय चांगलं सहकार्य मिळवणारा शनी आहे. सरकारी कामामध्ये आहे. एकादश स्थानामध्ये असेल तर हा नशीबवान आहे. आणि नशीबवान अशासाठी आहे की नेटवर्क सर्कलचं हे स्थान आहे आणि या स्थानामधले सगळे ग्रह चांगले आहेत. शुभग्रह असतील तर ते पैसा मिळवण्यासाठी काम करतात. अशुभ ग्रह हे सगळ्या रायव्हलरीमधनं किंवा ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या जबाबदाऱ्या किंवा स्पर्धा आहेत त्या सगळ्यांमधनं बाहेर काढतात व्यवस्थितपणे. पण हे स्थान कानाचं आहे. तृतीय स्थान हे डावा कान आहे. लाभस्थान हे उजवा कान आहे. त्यामुळे इथे कानाचे त्रास मात्र असू शकतात. द्वादश स्थान हा इथे द्वादश स्थानामध्ये माझ्या एका विद्यार्थिनीच्या मुलाच्या कुंडलीमध्ये आहे. व्ययेश शनी व्ययात मुळातच आहे. तो बिल्डर आहे. शनी हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा कारक आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे शनी. म्हणून मकर लग्नाची माणसं ही रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शनमध्ये म्हणून ती उत्तम आर्किटेक्ट होतात. कारण शनी हा शुक्राचा मित्र आहे. शनीच्या लग्नाला शुक्र हा राजयोगकारक ग्रह आहे. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे ते काम करण्याचं कसब असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनी हा जसा कानाचा म्हणजे लाभात आणि तृतीयात कानाचा कारक आहे तसं शनीबद्दल असं शास्त्रात लिहिलेलं आहे 3, 6, 8 आणि 11 या स्थानांमध्ये ज्यांचा शनी आहे तो मरणोत्तर कीर्ती देतो माणसाला. अर्थात तो शुभ असला पाहिजे. कुंडलीचा तो जर कारक ग्रह नसेल पण तो एकटा असेल, अस्तंगत होत नसेल, अशुभ ग्रहाची दृष्टी पडत नसेल, 10 ते 20 अंश म्हणजे अनेक गोष्टी त्याच्या अटी बघितल्या तर तसा शनी माणसाला मरणोत्तर कीर्ती देतो. असा आपल्या सर्व स्थानांमधला शनी हा याचं बेसिक काय आहे तर शिस्त. अतिशय शिस्तीने आणि तुमची लायकी ओळखून काम करा. जर समजा लग्नामधून राहू चाललाय तो भाग्याकडे बघतोय, तृतीयातून गुरु चाललाय तो भाग्याकडे बघतोय आणि व्ययातून चाललेला शनी हाही 10व्या दृष्टीने भाग्याकडे बघतोय तर राहू आणि गुरु तुम्हाला परदेशी नेणार आहेत पण हा शनी लवकर परत यायला लावणार आहे हे दिसणार आहे तुम्हाला कुंडलीमध्ये. या सगळ्या गोष्टी गोचरीने बघायच्या असतात. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ज्याला काल निर्णय म्हणतात हा नेहमी गोचरीच्या ग्रहांनी करायचा असतो. गोचर म्हणजे काय अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल जरा थांबा आपण याच्यानंतर खूप महत्त्वाचे आणि अतिशय रंजक असे 2 ग्रह पाहायचेत राहू आणि केतू. ते ग्रह ऐकताना तुम्हाला अतिशय छान वाटेल. काय सुंदर आपल्याला कळलंय आणि तो ग्रह शिकवून झाला की हे काय होतं समजलंच नाही. राहू आणि केतू असे मिस्टिरियस ग्रह आहेत. हे 2 आधी बघूया आणि त्यानंतर आपण पुढच्या अभ्यासाकडे जाऊया. तोपर्यंत नमस्कार.